मरण कोणाला आवडतं का हो? आगा मर हा शब्द न सहशी. एखाद्याला ती जा तिकडं मर असा जरी शब्द उच्चारला तरी त्याला ते सहन होत नाही. मरण कोणालाच आवडतच नाही हे मुळात. म्हणजे मग जर मरण आवडत नाही तर मरणाचं स्मरण प्रत्येक व्यक्तीला का राहत नाही? की हा देह नाशिवंत देह आहे आणि एक दिवस हा देह सोडून आपल्याला जावा लागणार आहे. परंतु त्याचं स्मरण ठेवलं तर काय होतं? एक मनुष्य एकदा एकनाथ महाराजांकडे गेला आणि नाथबाबांना म्हणाला, नाथबाबा, आपण खूप शांत दांत आहात आणि प्रेमळ आहात. सर्वांवरती आपण प्रेम करता. समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयो. शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. नाथबाबा, आपण शत्रू मित्र हे सर्वांना समान आहात. का बरं असं एवढं शांत दांत सर्वांवरती प्रेम आपण करता? याचं काय कारण असेल? नाथबाबा हसले आणि म्हणाले, अरे माझं सोडून दे, तुझं बघा, आजपासून 7व्या दिवशी तुझं मरण आहे. हं? आता नाथबाबा हे बोलले म्हटल्यावर कोण खोटं मानणार आहे? तो भ्रमित झाला आणि तो म्हणाला, काय माझं जीवन आहे आणि हे जीवन माझं निघून गेलं. जीवनात मी काय केलं? नाथबाबापासून तो उठला आणि घरी गेला. घरी गेल्यानंतर सर्वांशी आदबीने प्रेमाने बोलायला लागला. घरच्यांना आश्चर्य वाटलं की जो मनुष्य आत्तापर्यंत प्रेमाने कोणाशी बोलत नव्हता तो तर आता खूप मायाळू झाला, खूपच प्रेमळ झाला. सर्व लोकांशी त्याने सगळा संबंध त्याने जुळवायचा प्रयत्न करायला लागला. सर्वांना हात जोडायला लागला, नमस्कार करायला लागला, शांतदांत झाला आणि सर्वांचं चांगलं प्रत्येकाला चांगलं म्हणायला लागला. त्याच्या आधी तो कोणाला चांगलं म्हणत पण नव्हता. दुसऱ्याचे दोष त्याला खूप दिसत असायचे आणि ते दोष तो इतर लोकांना सांगायचा. पण आता दुसऱ्यामध्ये काय चांगलं आहे ते लोकांना सांगायला लागला. साधू संत यांना नम्र व्हायला लागला. कधी कोणासमोर बांबूच ना, तो बांबू कधी वाकत नाही, तसा तो बांबू सारखाच होता. पण तो आता नम्र व्हायला लागला. बांबू हा फोडावा लागतो, टारपड्या गरजेच्या 4 भाग करा तरी तो वाकणं अवघड आहे त्याचं. तसं पण ज्यावेळेस नाथ महाराज म्हणाले की 7व्या दिवशी तुझं मरण आहे, मरण समजल्यानंतर तो नम्र सर्वाभूती व्हायला लागला आणि प्रेमाचे संबंध प्रत्येक माणसाचे लोक आश्चर्यचकित झाले की हा असं कसं. आणि 7 दिवस झाले. 7 दिवस झाल्यानंतर मग पुन्हा नाथांकडे गेला. म्हणाला, महाराज 7 दिवस तर होऊन गेले आणि मी तर मरण पावलो नाही. नाथ महाराज म्हणाले, 7 दिवसात काय केलं ते मला सांग. मग तो सांगायला लागला की महाराज, मी घरापासून सुरुवात केली की सर्वांशी प्रेमाने आदबीने सर्वांशी नम्रतेने वागू लागलो, सगळ्यांचे चांगले गुण सांगू लागलो, सर्वांना मदत करू लागलो.
ज्या ज्या लोकांची मी अवहेलना केली असेल, ज्या ज्या लोकांची मी मत्सरी केली असेल, त्यांच्यामध्ये दोष पाहिले असतील, त्यांच्या सगळ्यामध्ये मी चांगलेपणा पाहिला. आणि आता काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार हे माझ्यापासून निघून गेले. आणि याचं कारण एकच आहे की मी आता 7व्या दिवशी मरणार होतो. पण महाराज सांगा हे कसं झालं? तेव्हा महाराज म्हणाले, अरे मरणाचं स्मरण ठेवलं पाहिजे. कारण मरणाचं जर स्मरण नाही ठेवलं तर आपण या जगामध्ये अमर आहोत अशी भावना निर्माण होते. आणि आसुरी योनिमापन्ना मूढा जन्मने जन्मनी माम प्राप्य कौंते ततो यात्यम धमाम गती. आपली गती धमाम होते, आपली गती सगळ्यात खालच्या दर्जाची होते. आणि माझ्यासारखा कोणीच नाही. सुंद उपसुंद होऊन गेले, रावणासारखे अनेक राक्षस होऊन गेले. आणि आसुरी योनिमापन्ना मूढा जन्मने जन्मनी, पुढच्या जन्मसुद्धा आपल्या आसुरी योनी मिळते. तेव्हा याची जन्मी ओळखी खरा आत्मा, या जन्मातच खऱ्या ओळखी आहेत, दुसऱ्या जन्मात नाही. आणि छोट्याच्या स्वार्थासाठी आपण किती दुसऱ्याची वाईट होतो. म्हणून स्वार्थासाठी कोणी आपल्याला सुद्धा वाईट करत असेल दुसऱ्याची, तर ते होऊ नका. सर्वांशी प्रेमाने सद्भावाने वागा. साधू संत हेच करत असतात, म्हणून ते जीवनामध्ये सतत आनंदी असतात. भगवंताशी ते एकरूप असतात. भगवंताचं नामस्मरण चिंतन ते करत असतात. आणि तेच खरं त्यांचं प्रारब्ध मोठं असतं. हे प्रारब्ध जगात घेऊन येणं ते सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणून भगवंताची भक्ती हेच खरं ऐश्वर्य माणसाच्या जीवनामध्ये आहे. आणि भगवंताची भक्ती करा, कारण की जाताना आपल्याला तेच घेऊन जायचं आहे. म्हणून साधू संत सर्वजण जे काही आहेत ते सर्वांशी प्रेमाने वागतात, आपलं प्रेम देतात, दुसऱ्याचाही प्रेम घेतात आणि सर्वांच्या कामाला येतात. विठाला विठाला विठाला. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण.